श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 17 ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन देखील झालेलं आहे आणि 10 दिवस गणपती बाप्पा हे आपल्या सोबत आपल्या घरामध्ये राहतात आणि 11व्या दिवशी आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांचं विधिवत पूजन सेवा करत असतो। येत्या 6 सप्टेंबरला म्हणजे शनिवारी अनंत चतुर्दशी आलेली आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन हे केलं जाणार आहे। त्याचप्रमाणे गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत आपण गणपती बाप्पांची विधिवत सकाळ संध्याकाळ पूजा सेवा आरती करत असतो आणि बाप्पांचा कृपा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतो। गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत आपण गणपती बाप्पांना दररोज एक वस्तू अर्पण करत असतो, ती म्हणजे दुर्वा। दुर्वाच्या आहेत तर त्या नित्य नेमाने आपण 10 दिवसामध्ये बाप्पांना दुर्वा ह्या आवर्जून अर्पण करत असतो। ज्यावेळी आपण प्रत्येक दिवशी बाप्पांना दुर्वा अर्पण करत असतो त्यावेळी अगोदरच्या पहिल्या दिवसाची दुर्वा जी आहे तर ती आपण निर्मल्यामध्ये टाकत असतो आणि नवीन दुर्वा ही बाप्पांना अर्पण करत असतो। अशा 10 दिवसामध्ये आपण सर्व दुर्वा ह्या एका पिशवीमध्ये साठवून ठेवत असतो आणि निर्माल्य म्हणून ते जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन करतो त्यावेळी बाप्पांसोबत त्या दुर्वा ज्या आहेत तर त्या विसर्जित करत असतो। दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अतिशय अत्यंत खूप प्रिय आहेत। असं म्हटलं जातं की बाप्पांनी दुर्वा या सेवन केल्या होत्या म्हणजेच ग्रहण केल्या होत्या आणि ज्यावेळी आपण अगदी मनोभावे बाप्पांना दुर्वा अर्पण करत असतो त्यावेळी त्यामध्ये एक गणेश तत्व जे आहे तर ते निर्माण झालेलं असतं, एक दैवी शक्ती असते आणि जेव्हा आपण या दुर्वा संबंधित काही उपाय करतो सेवा करतो तर ती खूप म्हणजे खूप प्रभावशाली ठरत असते। आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। गणपती बाप्पांना आपण ज्या काही दुर्वा अर्पण केलेला आहे तर त्या दुर्वा फेकून देत असाल तर हे खूप मोठं महापाप तुम्ही करत आहे। या दुर्वा फेकून न देता या दुर्वांचा अतिशय प्रभावी उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी अडथळे संकट विघ्न हे नष्ट होऊन जाईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी माता नांदेल। 7 पिढ्यांचं जे काय दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती देखील दूर होईल आणि घरामध्ये चहूबाजूने पैसा येण्याचे मार्ग जे आहे तर ते सुरू होतील। कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा उपाय गणपतीला अर्पण केलेल्या दुर्वांचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल हे नको लावू नुकती तरी ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्यावेळी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये दुर्वाला खूप महत्त्व आहे। दुर्वा एक विशेष प्रकारचं गवत आहे, परंतु जे कोणत्याही बागेमध्ये किंवा शेतीमध्ये कुंडीमध्ये सहज पिकवता येतं। ज्यांना आपण दुर्वांना धूप अमृता अनंता महाऔषधी इत्यादी नावाने ओळखलं जातं। आपल्या हिंदू धर्मामध्ये असं कोणतंही शुभ कार्य नाही ज्यात दुर्वांचा वापर हा नाही, कारण कोणत्याही शुभ कार्यामध्ये सर्वात प्रथम गणपती बाप्पांची पूजा जी आहे तर ती केली जाते, म्हणून तिथे दुर्वा ज्या आहेत तर त्या येतातच। दुर्वा या अतिशय शुभ पदार्थ असून ज्या अमृतासारख्या फळ देतात। दुर्वा या शब्दांची उत्पत्ती दुहू आणि अहम या 2 शब्दापासून झालेली आहे। दुर्वांमध्ये 3 भाग असतात जे गणपती शक्ती शिव यांचं प्रतीक मानलं जाते आणि दुर्वांशिवाय गणपती बाप्पांची पूजा जी आहे तर ती अधुरी
जोडी मानली जाते। लग्नाच्या शिवविधीमध्ये सुद्धा दुर्वांचा वापर हा केला जात असतो आणि म्हणूनच आपल्याला या 10 दिवसांमध्ये बाप्पांना आपण ज्या काही दुर्वा अर्पण केलेले आहे तर त्या दुर्वांचा हा अतिशय प्रभावशाली उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे। जर तुम्हाला सतत पैशांची आर्थिक चणचण उणीव भासत असेल, तुमच्याकडे आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जात असेल, तुमच्याकडे पैसा हा टिकत नसेल, सतत तुम्हाला पैशाची अडचण चणचण उणीव भासत असेल, घरामध्ये पैसा नसल्यामुळे सतत गरिबी दरिद्री ही तुम्हाला जाणवत असेल, आर्थिक संकटातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला हा दुर्वाचा उपाय जो आहे तर तो आवर्जून करून बघायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, 21 दुर्वा घ्यायच्या आहे आणि त्या ज्या दुर्वांना 3 दल किंवा 5 दल असतात तर अशा तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत। दल म्हणजे जी वरची पानं असतात दुर्वांची तर ती पानं 3 पानांची एक दुर्वा अशी तुम्हाला घ्यायची आहे। आता सर्वांना माहित असेल, ज्यांना नाही समजलं त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। तर तशी तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि 21 दुर्वांची जोडी तुम्हाला तयार करायची आहे। यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे। गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करताना श्री गणेशाय नमः किंवा दुर्वा कुरण समर्पयामी या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। यानंतर तुम्हाला बाप्पांना या दुर्वा अर्पण करायच्या आहे। दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा, या दुर्वा तुम्ही अर्पण केलेल्या आहेत ना तर त्या बाप्पा जवळून तुम्हाला उचलून घ्यायच्या आहे आणि त्या तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे किंवा तुमच्या पर्समध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकतात किंवा तुमचा एखादा छोटा मोठा धंदा व्यवसाय असेल त्या गल्ल्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता। तुमचा एखादा अजून दुसरा कुठला व्यवसाय असेल त्या ठिकाणी तुम्ही त्या दुर्वा ज्या आहेत तर त्या ठेवू शकता। या दुर्वा ज्या आहेत तर त्या तुम्ही ठेवू शकता। हा उपाय केल्याने सर्व संकट विघ्न अडथळे अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सुख समृद्धी जी आहे तर ती प्राप्त होते आणि त्याचं शुभ फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होत असतं। त्याचप्रमाणे तुमच्याकडे पैसे येण्याचे मार्ग देखील मोकळे होतात आणि तुमच्याकडे माता लक्ष्मी ही कायमस्वरूपी स्थिर राहते। म्हणून हा एक उपाय जो आहे तर तुम्ही नक्की करून बघा। उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, तरच त्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते नक्कीच मिळणार आहे। तुम्ही अनंत चतुर्दशी पर्यंत हा उपाय करू शकता। त्याचबरोबर समोरचा उपाय हा आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे। मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता। जर तुमची मुलं ही शाळेत जात असेल, शिक्षण घेत असेल, शिक्षणामध्ये त्यांना हवं तसं यश मिळत नसेल, मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल, मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षामध्ये राहत नसेल किंवा तुमची मुलं शिकलेली आहेत, नोकरी शोधत आहे परंतु त्यांना मनासारखी नोकरी जी आहे तर ती मिळत नसेल किंवा मुलांचा विवाह जुळून येत नाही, यासारख्या समस्या ह्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच आणि म्हणून तुम्हाला या अनंत चतुर्दशी पर्यंत मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे। लग्न जुळवून येण्यासाठी कोणता उपाय करायचा आहे याविषयीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती काल शेअर केलेला आहे। ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आवर्जून चॅनलवरती जाऊन बघू शकता। तर आपल्या सर्वांनाच माहित आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, सुख करता, दुःख हरता आणि बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे। सर्व देवी देवतांमध्ये गणपती बाप्पांना अतिशय अत्यंत हुशार देवता म्हणून ओळखलं जातं। म्हणून तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची प्रगती व्हावी यासाठी ते भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतात, कष्ट मेहनतही करत असतात, परंतु कधी कधी मुलांनी कितीही प्रयत्न केले, आई वडिलांनीही कितीही कष्ट प्रयत्न केले परंतु मुलांना मनासारखं यश मिळत नाही आणि मुलांची प्रगती जी आहे तर ती होत नाही। मुलं जो काही अभ्यास करतात तर तो मुलांच्या लक्षात राहत नाही, मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही, मुलं खूप चिडचिडपणा करतात, हट्टीपणा करतात। तर यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करून बघायचा आहे। तर तुम्हाला 21 दुर्वांची जोडी घ्यायची आहे। त्या दुर्वाला 3 पानं 3 दल जे आहेत तर
तर ते असायला हवे अशा तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत। यानंतर तुम्हाला त्या दुर्वांची एक जोडी तयार करायची आहे आणि ह्या 21 दुर्वा मुलांच्या हातात द्यायच्या आहेत आणि मुलांच्या हातून या दुर्वा गणपती बाप्पांना तुम्हाला समर्पित करायला लावायचे आहे। यानंतर मुलांकडून तिथे बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्षम जे आहे तर ते पठण करून घ्यायचं आहे आणि दोन्ही हात जोडून बाप्पांना अगदी मनोमन तळमळीने कळकळीने प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाची प्रगती होऊ दे, मुलांवरती कोणतेही संकट विघ्न येऊ देऊ नका अशी मनोभावे तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करायची आहे। यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या दुर्वा तुम्ही बाप्पांना अर्पण केल्या होत्या तर त्या उचलून घ्यायच्या आहे आणि मुलांच्या बॅगमध्ये तुम्हाला ठेवून द्यायच्या आहे किंवा एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्ही बांधून त्याची पोरचुंडी किंवा पोटली जे काय म्हणत असाल ते तुम्ही बांधून ठेवू शकता। दुर्वा पॅक करून तुम्हाला मुलांच्या बॅगमध्ये ठेवायचे आहे किंवा पुस्तकामध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल। हा उपाय केल्याने मुलांची प्रगती व्हायला नक्कीच सुरुवात होईल। मुलांच्या जीवनातील सर्व दुःख विघ्न नष्ट होऊन जी मुलं नोकरी शोधत आहेत तर त्यांच्या जवळ सुद्धा तुम्ही या दुर्वा दिल्या ठेवला तर नक्कीच मुलांना मनासारखी नोकरी जी आहे तर ती मिळेल। त्याचप्रमाणे समोरचा उपाय जो आहे तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचा आहे। जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे असेल किंवा कितीही प्रयत्नांनी कष्ट मेहनत करूनही जर तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल मग अशा वेळी तुमची इच्छा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल, धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती, शत्रुदोष नष्ट होण्यासाठी जी काय तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला थोड्याशा दुर्वा घ्यायच्या आहे आणि दुर्वांची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे। दुर्वांची पेस्ट तयार केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध तुम्हाला टाकायचं आहे। नसेल ज्यांच्याकडे गाईचं तर त्यांनी म्हशीचं टाकलं तरी देखील चालणार आहे। तर 1 ते 2 थेंब तुम्हाला टाकायचा आहे। त्याचा गंध जो आहे तर तो तयार करायचा आहे आणि त्याचा टिका हा तुम्हाला गणपती बाप्पांच्या कपाळावरती लावायचा आहे। एक टिका हा आपल्याला आपल्या स्वतःच्या कपाळावरती लावायचा आहे। असं केल्याने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आणि तुमची सर्व कामं जी आहेत तर ती नक्कीच यशस्वी होऊन मार्गी लागतात। त्याचप्रमाणे तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात। तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही नक्की करून बघा। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे, वादविवाद, क्लेश होत असतील मग ही भांडणे नवरा बायकोची असेल, आई मुलांची असेल किंवा मुलांची वडिलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल यांच्यामध्ये सतत वादविवाद होत असेल तर तुम्हाला गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे। आपल्या घरातील सर्व संकट, अडचणी, भांडणे दूर होण्यासाठी मनोभावे बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ह्या 21 दुर्वा उचलून घेऊन तुम्हाला तुमच्या घरामध्येच जी आपला जो ईशान्य कोपरा असतो बघा तर त्या ईशान्य दिशेला तुम्हाला दुर्वा ठेवून द्यायचा आहे आणि 11 दिवस त्या दुर्वा तशाच तुमच्या घरामध्ये राहून द्यायच्या आहे। 12व्या दिवशी त्या तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये, तलाव, नदी जिथे कुठे वाहतं पाणी असेल तिथे तुम्हाला विसर्जित करायचे आहे। हा उपाय केल्याने घरातील भांडणे, वादविवाद, क्लेश यासारख्या समस्या दूर होतात। तर हे जे काही उपाय मी तुमच्या बरोबर शेअर केलेले आहेत तर अतिशय अत्यंत उपाय प्रभावशाली आणि सात्विक आहे। हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातील जी काही अडचणी आहेत, जी काही दुःख, संकटे आहेत, विघ्न आहेत तर ते बाप्पांच्या कृपेने नक्कीच दूर होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच भरभराटी जी आहे तर ती यायला सुरुवात होईल। फक्त सांगणं माझं एवढंच आहे, प्रामाणिकपणे कष्ट करत राहा आणि विश्वासाने सेवा उपाय करत राहा। एक दिवस तुम्हाला तुमचा असा उजाडेल की मी तुम्हाला शब्दात सुद्धा सांगू शकत नाही। तुम्हाला देव इतकं देईल की तुम्हाला अगदी मागण्याची गरज पडणार नाही। फक्त नेहमीच एक निस्सीम भक्ती करत चाला। उपाय सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा। तुम्हाला त्या केलेल्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते उशिराना का होईना परंतु ते
ते मिळणारच आहे। तर चला, सांगितल्याप्रमाणे जी काय समस्या असेल, जो काय उपाय तुम्हाला सोपा वाटेल तो उपाय तुम्ही आवर्जून करून बघा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ